नमस्कार, मी गौरी सुरे. वळूयाच्या बातमीपत्राकडे. अल्पसंख्याक समाजाने अजित पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, इद्रिस नाईकवाडी यांचे आव्हान. अजित पवारांनी अल्पसंख्याक समाजासाठी अनेक योजना राबविल्या असून त्या योजनांचा लाभ अनेक बांधव घेत आहेत. भविष्यात अल्पसंख्याक समाजाला आरक्षण देण्यासाठी अजित पवार पुढाकार घेतील. त्यासाठी अजित पवारांचे हात बळकट करण्यासाठी अल्पसंख्याक समाजाने अजित पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे राज्यप्रमुख इद्रिस नाईकवाडी यांनी केले. दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृहावर अल्पसंख्याक समाजाची बैठक संपन्न झाली. त्याप्रसंगी नाईकवाडी बोलत होते. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अल्पसंख्याक विभागाचे कार्याध्यक्ष मुबीन सिद्दीकी उपस्थित होते. यावेळी नरहरी झिरवाळ यांनी अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले. यावेळी अल्पसंख्याक समाजाला दिले. यावेळी माजी सभापती सदाशिव शेळके, तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, तालुका उपाध्यक्ष विष्णू संधान, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश वडजे, कैलास मवाळ, रमेश बोरस्ते, मनोज शर्मा, माधवराव साळुंखे, दीपक जाधव, युवक तालुकाध्यक्ष कृष्णा मातेरे, अविनाश जाधव, नरेंद्र पेलमहाले, अस्करी बेग मिर्झा, सलीम मिर्झा, खलील शेख, जहीर शेख आदींसह अल्पसंख्याक समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं संबंध महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघ वाईज दौरा सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन कार्यकर्त्यांचे प्रश्न जाणून घेणं आणि त्यांच्याकडे अजितदादांनी सरकारमध्ये सामील झाल्यानंतर जे अल्पसंख्याक समाजासाठी केलेले निर्णय आहेत आणि जे होणार आहेत, जी अपेक्षा आहे, ती सगळी एकत्रित करून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना त्यांचं माइंड फ्रेश करून कामाला लावणं हा या दौऱ्यामागचा, या बैठकीमागचा उद्देश आहे. आणि तो जवळपास फार चांगल्या पद्धतीने सफल होतो आहे. चांगला प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी आज मिळतो आहे, हे मला सांगायला आनंद आहे. आणि त्यामुळं अजितदादांनी अल्पसंख्याक समाजाच्या संरक्षणासाठी, शिक्षणासाठी आणि आझाद महामंडळासारख्या बळकटीकरणासाठी, मार्टीसाठी म्हणून जे काही प्रयत्न केले ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि ती लोकांच्यापर्यंत पोहोचवली जाईल. एस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.